सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता की मुंबई उच्च न्यायालयाने आतिफ तासे यांना दिलेली अटकपूर्व जामीन रद्द करावा। सलीम यांच्या वकिलाने सांगितले की पीडिताला गंभीर दुखापत केल्याचा थेट आरोप असूनही आतिफला जामीन देण्यात आला। महाराष्ट्र राज्याच्या वकिलाने सांगितले की आतिफ जामीन मिळाल्यानंतर पोलिसांच्या तपासास सहकार्य करत नाही। त्याला 4 वेळा बोलावण्यात आले पण तो फक्त एकदाच उपस्थित राहिला। उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे। आतिफला 2 आठवड्यात कोर्टासमोर शरण जाण्याचे आदेश देण्यात आले। जर तो शरण गेला नाही तर महाराष्ट्र पोलीस त्याला अटक करून कोर्टात हजर करतील। परंतु 4 आठवडे उलटून सुद्धा आतिफ हा न्यायालयापुढे हजर न राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे। त्यामुळे त्यास कायद्याची काही भीती नाही हे स्पष्ट होते। आता तरी पोलीस त्यास अटक करतील का असा प्रश्न सर्वांना पडला आहे। आतिफ तासे याचा इतिहास बघितला तर असे समजते की आतिफ तासे याची आई म्हणजे गुलशन तासे या सुद्धा एक गुंड प्रवृत्तीच्या महिला आहेत अशी त्यांची समाजामध्ये ओळख आहे। जर जन्म देणारी आईच असे चुकीचे काम करत असेल तर मुलांवर तसेच संस्कार होतील। आतिफ तासे हा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, तसेच जमीन हडपणारा व्यक्ती आहे अशी त्याची समाजामध्ये ओळख आहे। आतिफ तासे हा व्यक्ती राजकारणीय पुढारी नेत्यांसोबत फिरताना आपल्याला दिसतो। जर असे गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती राजकारणी पुढारी लोकांसोबत फिरत असतील तर यामध्ये राजकारणी लोकांचे समाजामध्ये नाव खराब होऊ शकते, कारण पुढारी लोकांची ओळख ही समाजामध्ये एक वेगळी ओळख आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत सोशल मीडियावरती आतिफ तासे यांनी अनेक फोटो सोशल मीडियावरती टाकले आहेत।